हाय हॅलो नमस्कार। दुपारी पूर्णतः ऊन कमी झाल्यानंतर मी गॅलरीमधील त्याचप्रमाणे घरासमोर ठेवलेल्या प्लांट्सला पाणी देते। प्लांट्सला पाणी देण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते, सकाळी 10 पर्यंत किंवा मग दुपारी पूर्णतः ऊन कमी झाल्यानंतर प्लांट्सला पाणी द्यायचं। भर उडामध्ये जर आपण प्लांट्सला पाणी दिलं तर ते पाणी इव्हॅपोरेट होतं आणि मुळापर्यंत पोहोचत नाही। या ठिकाणी पाहू शकता स्पायडर प्लांटला सुंदर असे बेबी शूट किंवा बेबी प्लांट्स आलेले आहेत। ते आपण मदर प्लांट पासून कट करून पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये लावले की मग नवीन स्पायडर प्लांट येतं। अतिशय सुंदर दिसत आहेत बेबी प्लांट्स। प्लांटला पाणी देऊन झाल्यानंतर या ठिकाणी मी आता कपडे फोल्ड करून ठेवत आहे। सुकलेले कपडे मी दुपारीच फोल्ड करून ठेवले, पण जे मुलांचे कपडे उशिरा धुतले गेले होते ते आत्ता सुकले आहेत, त्यामुळे मग ते मी फोल्ड करून ठेवले आहेत। कपडे सुकल्या लगेच फोल्ड करून जागच्या जागी ठेवले तरच मग घरामध्ये पसारा होत नाही, नाहीतर घासलेली भांडी असोत किंवा धुतलेले कपडे असोत ते जर व्यवस्थित जागच्या जागी ठेवले नाहीत तर मग घर सगळं अस्ताव्यस्त दिसतं। या ठिकाणी कपडे फोल्ड करून झाल्यानंतर मी जागच्या जागी ठेवलेले आहेत। या ठिकाणी काही कपडे मी बाहेर इस्त्री करण्यासाठी दिले होते, ते सुद्धा प्रेस करून आलेले आहेत। ते कपडे मग मी जागच्या जागी कपाटामध्ये ठेवून देणार आहे। आणि कपडे ठेवल्यानंतर पुढचं काम म्हणजे माझं मुलांना काहीतरी स्नॅक्स बनवून देणे। संध्याकाळी 5 ते 6 असा टाइम असतो की मुलांना खूप भूक लागते, मग त्यांच्या त्या छोट्या भुकेसाठी आपल्याला सुद्धा काहीतरी बनवावं लागतं। कधी कधी मुलांना मिल्कशेक प्यायचा असतो, कधी मी त्यांना फ्रूट देते, कधी रोस्टेड चना देते, कधी शेंगदाण्याचा लाडू देते, कधी ड्राय फ्रूट देऊ शकतो आपण। आज मुलांना पॉपकॉर्न खाण्याची इच्छा होती, त्यामुळे मग मी त्यांना पॉपकॉर्न बनवून देत आहे। मी आपल्या महिन्याचा किराणा भरतानाच काही इन्स्टंट पॉपकॉर्नची पॉकेट सुद्धा घरामध्ये आणून ठेवते, म्हणजे आयत्या वेळी आपल्याला लगेच पॉपकॉर्न बनवून देता येतात। अगदी 2 मिनिटांमध्ये पॉपकॉर्न तयार होतात। इन्स्टंट पॉपकॉर्न आपण कुकरमध्ये बनवू शकतो किंवा कढईमध्ये, फक्त कढईचं जे तळ आहे ते जाड हवं। कुकरमध्ये पॉपकॉर्न बनवण्याचे 2 फायदे आहेत, ते म्हणजे कुकरचा जो तळाचा भाग असतो तो जाड असतो, त्यामुळे पॉपकॉर्न तळाला चिटकून राहत नाहीत किंवा करपत नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कुकरचं झाकण आहे ते आपण अद्दर असं व्यवस्थित ठेवू शकतो, त्यामुळे पॉपकॉर्न पूर्ण किचनमध्ये उडत नाहीत। त्यामुळे मी पॉपकॉर्न नेहमी अशा एक छोट्या कुकरमध्येच बनवते। आणि आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत, ते आता मी मुलांना खाण्यासाठी देणार आहे। मुलांना पॉपकॉर्न दिले आणि त्यानंतर मी बनवला चहा। सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, एक आपली चहाची वेळ ठरलेली असते, त्यावेळी मग आपल्याला आळस यायला लागतो आणि चहा घेतल्याशिवाय मग फ्रेश वाटत नाही। संध्याकाळचा चहा घेतल्यानंतर जो पुढचा माझा थोडा वेळ असतो तो मुलांसाठी मी देते, कारण आपल्या मुलांना सुद्धा वेळ देणं खूप गरजेचं आहे। दिवसभर काय झालं, शाळेमध्ये काय झालं हे मुलं मग आपल्याशी शेअर करतात, आणि आपण जर दररोज त्यांना थोडा वेळ दिला तर त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याशी शेअर करण्याची जी सवय आहे ती कंटिन्यू राहते। मुलांच्या स्कूलमधील नोटबुक चेक करणे, त्याचप्रमाणे त्यांचा होमवर्क कंप्लीट झालाय का नाही ते पाहणे, त्यांना अभ्यासात काही अडचण असेल तर ते त्यांना शिकवणे, ह्या सगळ्या गोष्टी संध्याकाळी चहानंतर असतात। आणि मग पुढचं काम असतं ते म्हणजे दिवाबत्ती करणे, आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवायला सुरुवात करते। आपल्या सगळ्याच गृहिणींचं रुटीन जवळपास असेच असते, तरीही मी तुमच्याशी ते शॉर्टमध्ये माझं रुटीन शेअर करण्याचा आज प्रयत्न केला। आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा।